उन्हाळ्याच्या सुट्या संपून नुकताच पावसाळा सुरू झाला होता. दिवसभर आकाशात ढगांची दाटी असल्यामुळे घरात एक मंद आणि शांत वातावरण पसरले होते. माझ्या लग्नाला अवघे 2 वर्षे झाले होते. माझे पती निलेश कामाच्या निमित्ताने शेजारच्या शहरात गेले होते. सकाळी निघतानाच त्यांनी सांगितले होते, "सायली, आज तिथे अनेक मीटिंग्ज आहेत, यायला उशीर होईल, मध्यरात्रही उलटेल. तू माझी वाट न पाहता जेवून झोपून जा." ते गेल्यानंतर घरात एकदम सामसूम झाली. मी दिवसभराची कामे आवरली आणि खिडकीजवळ येऊन बसले. बाहेर पावसाची रिमझिम सुरू झाली होती. थंड वाऱ्याच्या झुळकीसोबत मनात एकाकीपणाची जाणीव तीव्र होत गेली. पती दूर असताना मन हळवे होते, याची अनुभूती मी घेत होते. संध्याकाळच्या 6:30च्या सुमारास मी किचनमध्ये चहा ठेवण्यासाठी गेले. तितक्यात मुख्य दरवाजावर हलकीशी थाप पडली. मी साडीचा पदर सावरत दारात पाहिले, तर समोर आमचा शेजारचा मुलगा रोहन उभा होता. नुकताच कॉलेज संपवून नोकरीच्या शोधात असलेला, उंच आणि कणखर बांध्याचा रोहन नेहमी चेहऱ्यावर गोड हसू ठेवून असायचा. "सायली वहिनी?" तो थोडा अडखळत म्हणाला. "आमच्याकडचं पाणी संपलंय. आई बाजारात गेलीये आणि मोटर चालत नाहीये. थोडं पिण्याचं पाणी मिळेल का?" मी त्याला आत बोलावले. निलेश घरात नसताना मी कोणाला आत घेत नसे, पण रोहन घरचाच वाटत असल्याने मी त्याला हॉलमध्ये बसवून किचनमध्ये पाण्याची बाटली भरण्यासाठी गेले. बाटली भरून मी सोबत पाण्याचा एक ग्लास घेऊन आले. ग्लास घेताना त्याची उबदार आणि थरथरणारी बोटे माझ्या हाताला स्पर्श करून गेली. त्याच्या डोळ्यांत एक वेगळीच ओढ होती. "निलेश आज शहरात गेलेत. यायला उशीर होणार आहे. मी एकटीच आहे, कंटाळा आलाय." माझ्या तोंडून सहज निघून गेले. पाणी पिऊन झाल्यावर रोहनने विचारले, "वहिनी, निलेश दादा रात्री येणार नाहीत मग? तुम्ही एकट्याच आहात, भीती नाही वाटत?" "भीती नाही, पण हा पावसाळी हवामान आणि एकाकीपणा, थोडं उदास वाटतंय." मी सुस्कारा सोडत म्हणाले. रोहन जवळ आला. "वहिनी, मी थांबू का थोडा वेळ? तुमचा कंटाळा दूर होईल आणि मलाही बोलायला आवडेल." त्याच्या या शब्दांनी माझ्या हृदयात धडधड वाढवली. बाहेर पावसाचा जोर वाढला होता. गप्पा मारता मारता तो खिडकीजवळ आला. वाऱ्याच्या झुळकीने माझ्या खांद्यावरून साडीचा पदर घसरला, जो रोहनने हळूच पकडला. "सायली, तू खूप सुंदर दिसतेस आज." पहिल्यांदाच त्याने मला नावाने हाक मारली. "रोहन, हे काय करतोयस?" मी थरथरत्या आवाजात विचारले. "मला तुझ्या जवळ राहावंसं वाटतंय." त्याने ठामपणे सांगत माझा हात हातात घेतला आणि माझ्या कपाळावर ओठ टेकवले. त्या एका स्पर्शाने माझ्या मनातील सर्व बंधने गळून पडली. कपाळावरील त्या हळुवार स्पर्शाने माझ्या शरीरात विजेची लहर धावली. आम्ही सोफ्यावर शेजारी बसलो. खिडकीतून येणारा गार वारा आणि पावसाचे थेंब अंगावर येत होते. रोहनने माझा हात त्याच्या छातीवर ठेवला. "बघ, माझं हृदय फक्त तुझ्यासाठी धडधडतंय आज," तो म्हणाला. त्याने माझा चेहरा हातात धरून हळूच माझे ओठ टिपले. तो केवळ शारीरिक स्पर्श नव्हता, तर दोन एकाकी मनांचे मिलन होते. निलेश कधीच मला असा वेळ देत नाहीत. कामात व्यस्त असतात. माझी खंत ऐकून त्याने माझे अश्रू पुसले आणि खांद्यावर चुंबन घेतले. रात्री 8च्या सुमारास रोहनने माझ्यासाठी किचनमध्ये चहा बनवला. किचनमधील मंद दिव्याच्या प्रकाशात त्याने मला जवळ ओढले आणि गालावर चुंबन घेतले. चहा पिऊन झाल्यावर तो मला बेडरूममध्ये घेऊन गेला. "सायली, तुझ्या इच्छेविरुद्ध मी काहीही करणार नाही." त्याच्या या आदराने माझा विश्वास वाढला. त्या रात्री कोणतीही घाई नव्हती. रोहनच्या मऊ आणि भावूक स्पर्शाने निलेशसोबतच्या नात्यातील सर्व कोरडेपणा धुवून काढला. एकाकीपणाच्या त्या अंधाऱ्या रात्री रोहनने मला एक स्त्री म्हणून संपूर्णता दिली. रात्री 10:30च्या सुमारास मोबाईलच्या व्हायब्रेशनने आमची शांतता भंग केली. निलेशचा फोन होता. "सायली, मी निघालोय. पाऊस खूप आहे. आणखी 1-1.5 तास लागेल," त्यांनी सांगितले. फोन ठेवल्यानंतर रोहनने माझे खांदे धरले. "निलेश दादांचा फोन होता का?" मी मान हलवली. रोहनच्या चेहऱ्यावर क्षणभर उदासी आली, पण त्याने स्वतःला सावरले. "आजची रात्र माझ्यासाठी आयुष्यातील सर्वात सुंदर भेट होती. मी तुझ्या संसारात कधीही अडचण पडणार नाही," असे सांगत त्याने माझ्या कपाळावर शेवटचे चुंबन घेतले. त्याने कपडे सावरले आणि पाण्याची ती रिकामी बाटली हातात घेतली. दाराजवळ पोहोचून त्याने मागे वळून पाहिले आणि शांतपणे अंधारात नाहीसा झाला. तो गेल्यानंतर मी घरातील सर्व गोष्टी नीट केल्या. सुमारे 12 वाजता निलेश थकलेल्या अवस्थेत घरी आले. ते जेवून लगेच झोपी गेले. मी त्यांच्या शेजारी पडून खिडकीकडे पाहत राहिले. निलेशसोबतचे माझे नाते हे कर्तव्याचे होते, पण रोहनने मला ज्या भावनांची जाणीव करून दिली, ती माझ्या अस्तित्वाला मिळालेली एक वेगळीच अनुभूती होती. ती रात्र, तो पाऊस आणि आमच्यातील ते भावनात्मक मिलन
माझ्या आयुष्यातील एक सुंदर आणि गूढ रहस्य बनून कायमचे मनात जतन झाले.